कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त असणार. तर फ्रेंड्स, अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. आणि आज आहे खूप जास्त स्पेशल डे, वटपौर्णिमा आहे आज. तर फ्रेंड्स, तुम्हाला पण वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी वटपौर्णिमा कशी साजरी करते, माझे फ्रेंड्स वगैरे येतात, आम्ही मिळून सर्व जातो आमच्या इकडे जवळच. आणि ते कसं कसं आम्ही साजरी करतो तर तेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि मी तुम्हाला क्विकली साबुदाण्याची खिचडी बनवून दाखवणार आहे आणि माझे जे सकाळचे 2-3 कामं आहेत तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर फ्रेंड्स, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हे आहे मनी प्लांट, मी मंदिरावर ठेवायलाच ग्रो केलं आहे छोटंसं. तर दिसत असेल तुम्हाला, खूप छान आलं आहे ते. आणि मी वरती टेरेसवर पण एक नवीन लावलं आहे, तेही तुम्हाला दाखवणार आहे. तर आता मी टेरेसवरच जाणार आहे. झालेत माझे सर्व कामं सकाळचे. तर खूप जास्त ऊन असल्यामुळं दुपारी पाणी न देता मी सकाळीच झाडांना पाणी वगैरे देऊन घेते. तर हे बघा, हे प्लम जे आहे त्याचं पॉट होतं हे. आणि त्यामध्ये मी मनी प्लांट ग्रो केलं होतं, कारण ते प्लम जे आहे ते पूर्ण सुकून गेलं होतं, पण त्याचं मूळ निघलं नव्हतं. तर ते परत आलेलं आहे, दिसत असेल तुम्हाला. तर प्लम आणि मनी प्लांट दोन्ही एकच स्पॉटमध्ये आलेत आणि ते छानच दिसतात, म्हणून मी तसेच राहू दिलेत. तर हे बघा, छानच दिसत आहेत. तर हे दुपारी खूप जास्त ऊन असतं, म्हणून सकाळीच जेणेकरून झाडांना पाणी द्या. आणि ऊन असल्यामुळे टेरेसवर पण कोणी येत नाही. तर हे बघा, हे रोजला पण खूप जास्त फ्लावर आलेत, तर तेच तुम्हाला मी दाखवते थोडंसं. आणि हेच आहेत माझे जे सकाळचे कामं, झाडाला पाणी वगैरे देणं, कपडे सुकवणं. आणि हा कढीपत्ता पण आहे माझा आलेला, तो मी बियाणी ग्रो केला आहे. बघू शकता तुम्ही, सहज कढीपत्त्यामध्ये बिया आल्या होत्या आणि त्या बियांनी हा ग्रो झालेला आहे कढीपत्ता. बघू शकता तुम्ही, किती छान आहे. तर हे सगळे माझे सकाळचे कामं असतात. आणि मी आता मुलांसाठी जेवण वगैरे बनवून ठेवणार आहे. माझा तर उपवास आहे, तर मी तुम्हाला आता साबुदाण्याची खिचडी पण क्विकली बनवून दाखवणार आहे. तर सॉफ्ट आणि एकदम मी कसं करते माझ्या पद्धतीने तशी, तर 5-10 मिनटात रेडी होते. तर चला मग आता साबुदाण्याची खिचडी बनवूया. आणि तर मी इथे आता शेंगदाणे भाजायला टाकले. 2 मूठ एवढे शेंगदाणे असतील आणि 1/2 किलोपेक्षा कमी साबुदाणा बनवणार आहे मी, जास्त बनवणार नाही आहे. आणि त्याच्यामध्ये मी 2 मीडियम साईजचे बटाटे बारीक कट करून टाकणार आहे. तर एवढंच टाकायचं आहे आपल्याला. तर आता बटाटे कट करून झाल्यानंतर हे बघा, दाखवते तुम्हाला. मी जे शेंगदाणे भाजायला घेतलेले आहेत त्यामध्ये मी 4-5 मिरच्या टाकणार आहे. आणि ह्या 2 जे वस्तू आहे, शेंगदाणे आणि मिरची, त्याला मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे, आबडधोबड, जास्त बारीक नका करू. आणि माझ्याकडे रेडी आहे शेंगदाण्याचं पावडर, पण मी ते नाही टाकणार आहे आता. तर मी फ्रेश तयार करणार आहे आता. तर हे थंड झाल्यावर मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे. आणि तोपर्यंत इथे तेल किंवा तूप तुम्ही काही वापरू शकता. तर मी इथे तेलच घेतले आता. आणि तेलामध्ये मी बटाटे फ्राय करून घेणार आहे, ते शिजेपर्यंत. तर स्लो गॅस करून 2 मिनटं याला झाकण देऊन ठेवा. बटाटा शिजेल आणि फ्राय पण होईल व्यवस्थित. तर हे बघू शकता तुम्ही, फ्राय झाला आहे बटाटा आता. तर याच्यामध्ये आता लगेच आपल्याला ते शेंगदाण्याचं आपण जे केलं आहे, बारीक मिरची आणि शेंगदाणे हे 2च वस्तू आहेत, तर हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे. तर हे पण 2 मिनटं रोस्ट झाल्यावर आपल्याला लगेच साबुदाणा टाकायचे. तर बघू शकता तुम्ही, 2 मिनटं झालेत आता. आणि मी आता लगेच याच्यात साबुदाणा पण टाकणार आहे. आणि साबुदाणा जो आहे तो तुम्ही कमीत कमी 4 तास भिजवून ठेवा, नाहीतर रात्रभर भिजवला तर अजूनच चांगला. तर मी इथे 4-5 तास झाले होते भिजवून. तो परफेक्टली भिजला आहे आता. साबुदाणा जर व्यवस्थित भिजला तरच तुमची खिचडी बरोबर होईल. आणि हे आहे उपवासाचं मीठ, तर ते चवीपुरतं टाकलं आहे मी. तर आम्ही याला शेंदे लोण असं म्हणतो. तर तुम्ही काय म्हणता मला नक्की सांगा कमेंट करून. आणि थोडीशी मी साखर टाकली याच्यामध्ये. तर आमच्याकडे साखर पण टाकतात साबुदाण्याच्या खिचडीमध्ये. आणि शेंदे लोण हे मीठ टाकतात. आपलं जे रोज वापरायचं मीठ असतं रोज रेग्युलर, तर ते नाही आम्ही टाकत उपवासाला.
आणि मी हातावर थोडंसं पाणी घेतलं आहे आणि त्या पाण्याचा शिंताडा मी मारला याच्यावर आणि मी याला 2 मिनटं आता झाकण देऊन ठेवणार आहे. तर 2 मिनटं झालेत आता. बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट साबुदाणा रेडी आहे आपला. तर फ्रेंड्स, तुम्ही नक्की असं करून बघा. खूप लवकर होतो, 10 मिनटात, आणि सॉफ्ट आणि टेस्टी. तर चला मग आता मी माझी तयारी दाखवते तुम्हाला. हे बघा, हे अशी तयार झाली मी, आणि माझं मीच घरामध्ये, माझ्या मुली हेल्प करतात बन वगैरे लावायला मला. आणि ही अशी तयार झाली. मी कशी दिसते मला नक्की सांगा. नथ वगैरे घातली आज मी, आणि बस असंच सिंपल तयार होत असते मी. माझ्या मुली मला हेल्प करतात, बघू शकता तुम्ही. आणि मस्कारा लावायचं मी विसरले होते, ते इथे उन्हामुळे मी लायनर वगैरे काही लावलं नव्हतं, तर थोडंसं मस्कारा लावला, कारण डोळे खूप जास्त बारीक दिसतात माझे.
तर फ्रेंड्स आता घरी. तर असा होता माझा वटपौर्णिमेचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल आणि जर का आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. निघाला होता खूप उशीर झाला आहे.